हो 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 मी सावली एकनाथ भागवत कबुलीनामा देते की मी तुम्हा सगळ्यांची मोठी फसवणूक केली. म्हणजे त्या पत्रामध्ये जे अक्षर होतं ते सावलीचं नव्हतं. चूक झाली, खूप मोठी चूक झाली आहे. चूक काय, गुन्हा केलाय मी. कसा विश्वास ठेवला मी, चेक का नाही केला. मी ही चूक सुधरावेन, माझी मीच सुधरावेन. जोपर्यंत सावलीला भेटून सावलीची माफी मागत नाही ना, तोपर्यंत माफ नाही करू शकणार मी स्वतःला. ज्या नदीकाठी सावली गायब झाली होती, त्या नदीकाठाची सगळी घरं, सगळी गावं, सगळीकडे मी सावलीला शोधेन. सावलीला शोधून काढेन मी. अहो, जेवून घेता का? अगं पण आपली साऊ. काही नाही होणार आपला साऊला. माझं मन सांगते, तुम्ही नेहमी म्हणायचे ना, का आपली साऊ म्हणजे सावळ्याची सावली आहे. मग आता तुम्हीच सांगा, ज्योतीला कसं काय होऊ देईल बरं. तुम्ही नका जीवाला कासणी लावून घेऊ, जेवून घ्या ना. हं? कुणाचं काय तर कुणाचं काय ना सासूबाई, अजून मी तुम्हाला त्या सावळीचीच काळजी वाटते का हो? मला कुणाची काळजी वाटते माहितीये का? भैरवी माईची येऊन दिली ना ती घरात धमकी देऊन. विसरला? तुमची पोरगी गेली हो, गेली कुठेतरी पातात आपल्या जीवाला खोर लावून. बस बाय बस. आम्ही काय बोललोय का तुम्हाला? मला काही बोललं नसत तरी मला कळतं बरं का सासरे बुवा. पैशांची गरज लागली की कुणाकडे धावत याल तुम्ही? माझ्या नवऱ्याकडं. आम्ही बघू, तुमच्याकडे नाही हात पसरणार आम्ही. आणि तुम्ही काळजी करू नका आमची. तुमची काळजीच नाहीये मला, तुमची काळजी वाटतच नाही मला. मला माझी काळजी आहे हो. उद्या हे घर विकाल आणि मला आणणार हो तुम्ही रस्त्यावर. नाही आणणार तुला रस्त्यावर. हो का सासूबाई? मी नाहीच येणार बरं का रस्त्यावर. का सांगा बरं? मी आहे कोत्तलवारांची राजकन्या. माझा बाप आणि माझा काका 56 वकील खिशात घेऊन फिरतात, त्यामुळे मी नाही येणार रस्त्यावर. आणि एक गोष्ट डोक्यात फिट ठेवायची, माझ्या नवऱ्याच्या पगारावर जर का तुम्ही डोळ्यात ठेवला की नाही, की मग हो 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 सावली, मी तुला शोधून काढणारच.
कसले वास होत आहेत मला? सारंग सरांवर एखादं संकट येणार आहे का? त्याला सारंग सरांचं रक्षण करा. इंजिन चांगलंच गरम झालंय. एवढ्या रात्री आता जंगलात पाणी कुठे मिळेल? आई आई सावली सावली, सावली
सावली आराम सर. सावली काय ग झोप येत नाही. सारंगची खूप काळजी वाटते मला. खरं सांगू मला तुझ्यापेक्षा जास्त काळजी वाटते सारंगची. नाही तू दिलेली 2 दिवसाची मुदत उद्या संपतेय आणि तू सारंगकडे नक्की काय मागणार आहेस कळत नाही ते. सिरियसली मी आई आहे त्याची. नेहमी त्याच्या भल्याचाच विचार केलाय आणि यापुढे सुद्धा करणार आहे. तेव्हा मी जे काही मागेन ना त्याच्याकडे ते त्याच्या भल्यासाठीच असणार आहे. तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे ते. ठीक आहे पण मुलं मोठी झाली आहेत ना आता. त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत. घेऊ दे ना मी कुठे नाही म्हणते. पण मग आपल्या अनुभवाचं काय. आणि मला कळतंय सारंगना माणसं ओळखण्यात थोडं कमी पडतोय. म्हणून म्हटलं आपण करूया ना मदत. नाही मदत करणं वेगळं आणि आपला निर्णय त्यांच्यावर लादणं वेगळं. दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. माझा निर्णय झालाय. रे सुद्धा ना कुठेतरी आतून एक भीती वाटते. कसली भीती काही कळत नाही. म्हणजे आय कॅन्ट पुट माय फिंगर ऑन इट पण वाटते खरी. तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना. आहे तरी सुद्धा यावेळेस ना असं आतून छान नाही वाटत आहे. नेहमीच असं शांत वाटतं रिलॅक्स वाटतं तसं नाही वाटत आहे. कदाचित तुझा निर्णय चुकीचा असेल अशी शंका येते का तुला. तुम्हाला असं वाटतं. मला नाही वाटत आहे. म्हणजे माझा निर्णय सहसा कधी चुकत नाही. सारंगच्या आयुष्यातून ती मुलगी निघून जावी म्हणून मी हा निर्णय घेते. पण का कोणास ठाऊक मला सारंगचीच काळजी वाटते. हो हो हो
सावली ठीक आहेस ना तू? तुम्हीच मला दूर जायला सांगितलं होतं ना. आणि आता तुम्हीच. सॉरी. सावली, मैत्रीमध्ये भांडणं होत असतात मला. घर सोडून जायचं नसतं. मी माझ्या आजूबाजूला फिरू नको असं म्हणालो होतो. तू तर घर सोडून निघून गेलीस. तुला माहितीये, कळत नव्हतं काय. तुझं पत्र सापडलं मला. पांडुरंगासमोर गेलो आणि पांडुरंगाला म्हटलं की सावलीकडे घेऊन चल. तुझा पांडुरंग तुझ्यापाशी घेऊन आला मला. माझ्यासोबत येशील घरी? अगं बाई, पोरी, तुझा नवरा लयच भारी आहे बघ. किती छान बोलतोय. सारंग सर, या दोघांनी मला सांभाळलं. तुमचे आभार कसे मानू नाही माहिती मला. काय? पण आयुष्यात काही तुम्हाला लागलं ना, माझ्या घरचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे उघडे असतील. सावलीला घेऊन जायला हवं. जाऊया. सकिरा,